जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हर्षू ग्राफिक्स. भावांनो, आजच्या व्हिडिओचं डेमो पाहून तुम्हाला समजलेच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर येणार आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ कडक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. ते व्हिडिओ एडिटिंग आपण फुल स्क्रीन स्टेटस अशा टाईपमध्ये केलेला आहे. भावांनो, आजचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील एका आपल्या वेबसाईटची लिंक दिली आहे, त्या वेबसाईटवर भेटून जाईल. आणि भावांनो, आजच्या व्हिडिओच्या बिटमार्क प्रोजेक्ट लिंकसुद्धा आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल. आणि तुम्हाला जर हे मटेरियल जे फ्रीमध्ये हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायचं आहे. शेअरचॅट अकाउंटला देखील फॉलो करायचं आहे. आणि आपला जो यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन होऊन घ्यायचा आहे. तर भावांनो, अशा प्रकारच्या सर्व एडिटिंगसाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन लागते. अलाइट मोशन ॲप्लिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा, तिथे तुम्हाला हे अलाइट मोशन फ्रीमध्ये भेटून जाईल. तर भावांनो, इथे मी अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे. हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस येईल. अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला परत इथून जे आहे ते इथून इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी बिटमार्क प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे. ती प्रोजेक्ट लिंक तुम्हाला पहिल्यांदा इथे इम्पोर्ट करून घ्यायची आहे. बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घेतल्यानंतर म्हणजेच इम्पोर्ट करून घेतल्यानंतर परत तुम्हाला इथून इमेजेस ॲड करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 0.5 सेकंदाजवळ यायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला 2 बोटांनी इथे झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर तुम्हाला परत इथे 0.5 सेकंदाजवळ यायचं आहे. 0.5 सेकंदाजवळ आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करायचं आहे. प्लस आयकॉनवर टच करून घेतल्यानंतर इमेज आणि व्हिडिओवर यायचं आहे आणि व्ह्यू ऑलवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर तुम्हाला इथून जे आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे इमेजेस आहेत ते इमेजेस तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. तर हा जो इमेज आहे तो इमेज मी इथे ॲड करून घेतलेला आहे. इमेज ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर जायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवर आल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवर आल्यानंतर याची जी साईज आहे ती साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे. तर मी याची जी साईज आहे ती साईज कमी करून घेतो आहे. साईज कमी करून घेतल्यानंतर हा जो ऑप्शन आहे 1 नंबरचा त्याच्यावर जायचं आहे. त्याच्यावर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला हा जो इमेज आहे हा इमेज तुम्हाला इथे कोपऱ्यात सेट करून घ्यायचा आहे. तर हा इमेज कोपऱ्यात सेट करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर अँड शॅडोचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे. त्याच्यावर टच करून घेतल्यानंतर स्ट्रोक जो आहे तो स्ट्रोक इनेबल आहे तो एबल करून घ्यायचा आहे. आणि त्याची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला 6 ठेवून घ्यायची आहे. 6 ठेवून घेतल्यानंतर त्याचा जो स्ट्रोकचा जो कलर आहे तो कलर आपल्याला इथून व्हाईट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कलर व्हाईट करून घेतलेला आहे. कलर व्हाईट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला इथून 0.10 सेकंदाजवळ यायचं आहे. तर इथे मी 0.10 सेकंदाजवळ येतो आणि परत प्लस आयकॉनवर जातो आहे. प्लस आयकॉनवर आल्यानंतर इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर परत आपल्याला दुसरा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इमेज आहे तो इमेज तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवर जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याची साईज आहे ती साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे. तर इथे मी साईज आहे ती साईज कमी करून घेतो आहे. साईज कमी करून घेतल्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवर येतो आहे. 1 नंबरच्या ऑप्शनवर आल्यानंतर परत आपल्याला इथं जे आहे ते इथे सेट करून घ्यायचं आहे. तर इथे सेट करून घेतल्यानंतर परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवर जायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवर गेल्यानंतर आपल्याला तो स्ट्रोक जो आहे तो इनेबल आहे तो एबल करून घ्यायचा आहे. आणि त्याचा जो लेंथ आहे ती लेंथ आपल्याला 6 ठेवायची आहे. आणि स्ट्रोकचा जो कलर आहे तो कलर व्हाईट करून घ्यायचा आहे. तर व्हाईट करून घेतल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे. 0.15 सेकंदाजवळ जायचं आहे. 0.15 सेकंदाजवळ गेल्यानंतर परत आपल्याला इथून जे आहे ते इथून सर्व इमेजेस जे आहे ते सर्व इमेजेस मी पटापटा ॲड करून घेणार आहे. तर तुम्हाला इथे दिसणारच असेल की मी पटापटा हे सर्व इमेजेस कसे ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे मी सर्व इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घेतलेले दिसत असतील. तर अशा प्रकारे इथे ॲड करून घेतल्यानंतर परत आपल्याला जे सर्व इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस आपल्याला तिसऱ्या बिटमार्कजवळ घेऊन जायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एका इमेजला लॉंग प्रेस करायचं आहे. लॉंग प्रेस करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्व लेअर इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व लेअर सिलेक्ट करून घेतलेले आहे. सर्व लेअर सिलेक्ट करून घेतल्यानंतर 3 नंबरच्या बिटमार्कजवळ येतो. या सर्व लेअर आपल्याला 3 नंबरच्या बिटमार्कपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यासाठी खाली कोपऱ्यात जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करून घ्यायचं आहे. तर कट करून घेतल्यानंतर परत आपल्याला मधली जी लेअर आहे मधला जो बिटमार्क आहे म्हणजे 2 नंबरचा जो बिटमार्क आहे त्याच्याजवळ यायचा आणि यातून कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी मधोमध कट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर परत आपल्याला 2 बोटांनी याला झूम करून घ्यायचं आहे. तर झूम करून घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे ते जे सर्व इमेजेस आहेत
ते सर्व इमेजेस इथे ॲड झालेले आहेत. तर इमेजेस ॲड झाल्यानंतर परत आपल्याला तुम्ही बघू शकता आपण ज्या 2 नंबरच्या बेटमार्कपासून 3 नंबरच्या बेटमार्कजवळ जे आपण लेअर कट केल्या होत्या त्या लेअरनं आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. ते इफेक्ट देण्यासाठी इफेक्टवर जायचं आहे, एखाद्या लेअरवर टच करायचं आहे. तर इथे इफेक्टवर जायचं आहे आणि इफेक्टवर गेल्यानंतर तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इथे मी पटापटा सर्व ज्या लेअर आहेत त्या सर्व लेअरना इफेक्ट देऊन घेणार आहे. तर इफेक्ट देऊन घेण्यासाठी परत आपल्याला इमेजच्या लेअरवर टच करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे. इफेक्टवर आल्यानंतर ॲड इफेक्टवर यायचं आहे. ॲड इफेक्टवर आल्यानंतर तुम्हाला इथे ऑपेसिटी आणि विजिबिलिटीचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे. तर इथे मी त्याच्यावर टच करून घेतो. त्याच्यावर टच करून घेतल्यानंतर 1 नंबरचा जो ऑप्शन आहे ब्लिंकचा त्याच्यावर जायचं आहे. ब्लिंकवर आल्यानंतर तुम्हाला इथे ब्लिंकची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन 3 सेकंद ठेवून घ्यायची आहे. तर याची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन मी 3 सेकंद ठेवून घेतलेली आहे. 3 सेकंद ठेवून घेतल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर 2 नंबरच्या लेअरवर टच करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे. ॲड इफेक्टवर आल्यानंतर परत आपल्याला इथे आपल्याला ऑपेसिटी आणि विजिबिलिटीवर यायचं आहे आणि ब्लिंक करायचं आहे. ब्लिंकवर टच करून घेतल्यानंतर याची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन आपल्याला 3 सेकंदापेक्षा कमी करायची आहे. तुम्हाला 3 सेकंदाच्या वर घेऊन जायची नाही विजिबिलिटी ऑपेसिटी त्याची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन 30 सेकंदाच्या वर घेऊन जायची नाही. तर याच्या सर्व लेअर आहेत त्या सर्व लेअरला मी ती इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे सर्व लेअरला आहे त्या लेअरना इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व लेअरना इफेक्ट लावून घ्यायचा आहे. सर्व लेअरना तुम्हाला इफेक्ट लावून घेतल्यानंतर परत 9.25 सेकंदाजवळ यायचं आहे. तिथं आपण एक बिटमार्क दिला होता तिथे आल्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे. प्लस आयकॉनवर आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो ब्लॅक कलरमधला शिवाजी महाराजांचा जो इमेज दिसत आहे तो इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा जो इमेज आहे तो इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर परत तुम्हाला जे आहे ते काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस येईल. अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर परत तुम्हाला इथे वर 3 डॉट दिसत असतील त्या 3 डॉटवर जायचं आणि याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर ही जी लेअर आहे ही लेअर आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यासाठी त्या लेअरवर टच करायचं आहे. लेअरवर टच करून घेतल्यानंतर टायमरच्या साईडला जो ऑप्शन आहे तर इथे लेअर टच करून घेतल्यानंतर टायमरच्या साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करून ही जी लेअर आहे ही लेअर आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन यायची आहे. तर अशा प्रकारे ही जी लेअर आहे ही लेअर व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आलेलं आहे. ही लेअर व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टवर जायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे. ॲड इफेक्टवर आल्यानंतर इथे तुम्हाला जो ऑदर्सचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर जायचं आहे. ऑदर्सवर गेल्यानंतर 2 नंबरचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर टच करायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवर गेल्यानंतर आरच्या जी लाईन आहे त्या आरच्या लाईनमध्ये तुम्हाला इथून आरच ठेवायचं आहे आणि खाली तुम्हाला जीची जी लाईन दिसत आहे तिथे तुम्हाला व्हाय ठेवून घ्यायचं आहे आणि बीच्या लाईनमध्ये तुम्हाला इथे जी ठेवून घ्यायचं आहे. बीच्या लाईनमध्ये जी ठेवून घेतल्यानंतर एच्या लाईनमध्ये तुम्हाला एज ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे इफेक्ट दिलेला हाच इफेक्ट आपण कालचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितला होता. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला प्लस आयकॉनवर जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे, व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो लाईट इफेक्टचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर ब्लेंडिंगवर जायचं आहे आणि आपली जी लायटन आहे लायटनमध्ये जाऊन याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर याची जी ऑपेसिटी आहे ती ऑपेसिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही ठेवून घेऊ शकता. तरी ते मी 60 ठेवून घेतलेली आहे किंवा कमी जास्त करून घेतली तरी तुमच्या हिशोबाने तुम्ही करून घ्यायचे आहे. तरी तुम्ही 60 ठेवून घेतलेली आहे. 60 ठेवून घेतल्यानंतर परत आपल्याला याला व्हिडिओच्या एंडपर्यंत न्यायचं. जिथंपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथंपर्यंतच याला न्यायचं आणि बाकीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे मी एक ऑप्शन दाखवत आहे त्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला इथून बाकीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. तर बाकीचा पार्ट कट करून टाकल्यानंतर परत तुम्हाला इथे जिथून आपण इमेजेस ॲड केले तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर इथे जे इमेज ॲड केलं तर तिथं आल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत प्लस आयकॉनवर जायचं आहे. प्लस आयकॉनवर आल्यानंतर इमेज आणि व्हिडिओवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपला जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली एक हा जो पार्टिकलचा व्हिडिओ दिसत आहे त्या पार्टिकलच्या व्हिडिओवर टच करून घ्यायचा आहे आणि तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवर जायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याला -90 डिग्रीमध्ये याला रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथून बॅक यायचं आहे. तर इथे मी बॅक येतोय. बॅक आल्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे आणि याला फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर याची जी ब्लेंडिंग आहे ब्लेंडिंगवर यायचं आहे, लायटनवर यायचं आहे आणि याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर याला तुम्ही किती ऑपेसिटी ठेवली तरी तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवून घ्यायचे आहे.
तर इथे मी 75 अशी ऑपॅसिटी ठेवून घेतलेली आहे. 75 ठेवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही ठेवून घेऊ शकता. तर इथे मी 75 किंवा 65 तुम्ही कोणतीही ठेवून घेऊ शकता. तर इथे मी 65 ठेवून घेतलेली आहे. 65 ठेवून घेतल्यानंतर जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे. आणि बाकीचा पार्ट कट करून टाकण्यासाठी हा जो ऑप्शन तुम्हाला दिसत असेल हा ऑप्शनवर टच करून इथून बाकीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे करून घेतलेला आहे. करून घेतल्यानंतर तर आपल्याला हे जे आहे या इमेजला जो मुव्हिंग इफेक्ट आहे तो इफेक्ट लावायचा आहे. तर मुव्हिंग इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टच करायचं आहे. त्याच्यावर टच करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्टिंगला एक प्लस आयकन द्यायचा आहे आणि पुढे 5 सेकंद ॲड करून तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर इथे मी 5 सेकंद ॲड करून अशा प्रकारे इमेज आहे ते इमेजला इफेक्ट लावून घेणार आहे. तर मी इथे पटापटा करून घेणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे इथे मी पटापटा करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे करून घेतल्यानंतर परत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे आपला व्हिडिओ झालेला दिसत असेल. तर इथे मुव्हिंग इफेक्ट लावलेला आहे. मुव्हिंग इफेक्ट लावल्यानंतर परत तुम्हाला इथे प्लस आयकन दिसत असेल तर इथे मी प्लस आयकनवर येणार आहे. प्लस आयकनवर आल्यानंतर इमेज आणि व्हिडिओवर यायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर आपल्या आपल्या फोल्डरमध्ये नंतर तुम्हाला जर तुमचा जो लोगो आहे तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा लोगो बनवता येत नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. अशा प्रकारचा लोगो कसा बनवायचा याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ केला जाईल. तर लोगो ॲड करून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती साईज आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन कमी करून घ्यायची आहे आणि याला एका कोपऱ्यात कुठेही सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर परत बॅक यायचं आहे. तर इथे मी बॅक येऊन जातोय. तर इथे बॅक आलेलो आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी टायमरच्या साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करून याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायचं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर परत आपल्याला इथून जे स्टार्टिंगला यायचं आहे म्हणजे 9.25 सेकंदाजवळ यायचं आहे. तिथं आल्यानंतर प्लस आयकनवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर आल्यानंतर व्ह्यू ऑलवर यायचं आहे. व्ह्यू ऑलवर आल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर ही जी लवकरच शिवराज्याभिषेक सोहळा ही जी टेक्स्ट पेज आहे ही टेक्स्ट पेज तुम्हाला ते ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारच्या टेक्स्ट पेज तुम्हाला जर बनवता येत नसेल तर तुम्ही आपल्याला कमेंटद्वारे सांगू शकता. अशा प्रकारच्या टेक्स्ट पेज कशा बनवायच्या याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ केला जाईल. आणि याला इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनच्या ऑप्शनवर जाऊन याला इथे खाली खेचून घेऊन यायचं आहे. खाली खेचून घेऊन आल्यानंतर याची जी साईज आहे ती साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घेऊ शकता किंवा साईज नाही वाढवली तरी चालून जाईल. तर अशा प्रकारे करून घेतल्यानंतर परत त्या लेअरवर टच करायचं आहे. लेअरवर टच केल्यानंतर आपल्याला जी लेअर आहे ही लेअर व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन यायची आहे. त्यासाठी ऑप्शनवर टच करायचं आणि इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन यायचं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर इथे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट करून घेतले आहे त्यामुळे मी व्हिडिओ एक्सपोर्ट करत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, शेअरचॅट अकाउंटला देखील फॉलो करा. या सर्व अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि व्हिडिओच्या मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल आणि बिटमार्क प्रोजेक्ट लिंकसुद्धा वेबसाईटवर भेटून जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झालेला आहे आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. घरी राहा, सुरक्षित राहा.